नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। नेहमीची एकाच प्रकारची साडी नेसून तुम्ही सुद्धा कंटाळला असाल तर आज मी तुम्हाला एक छान अशी नवीन स्टाईलमध्ये साडी नेसून दाखवणार आहे। आता ही जी साडी मी नेसलेली आहे ना, ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे। साडी खूप सुंदर आहे। यामध्ये तुम्हाला आणखीन पण कलर्स पाहायला भेटतील। साडी लांबीला आणि उंचीला अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही नक्की घेऊ शकता। साडीची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे, तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। तर चला आता साडी कशी नेसायची ते आपण बघूया। तर पहिल्यांदा आधी आपला जशी आपण नेहमी बेसिक जो राऊंड आपला असतो तो जसा आपण घेतो त्याप्रमाणेच आपल्याला आधी पहिल्यांदा करायचा आहे। तर आता यासाठी साडी जी आहे ती आपल्याला गोल फिरून आपल्याला ती खोचून अशी घ्यायची आहे। आता साडी खोचून झाली की त्यानंतर आपल्याला काय करायचं, साडीचा पदर काढायचा असतो। तर नेहमीच्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी साडीचा पदर काढायचा आहे। आता पदर काढताना मी पहिल्यांदा ती पदर पाठीमागून फिरून वगैरे काही घेत नाही, डायरेक्ट मी पदराच्या प्लीट्स काढणार आहे। आता इथे पदराला तुम्ही बघत असाल टॅसल्स लावलेले आहेत आणि त्यामुळे मी काय केलं की या ठिकाणी पदर अशा प्रकारे फोल्ड करून घेतला। फोल्ड करून झाला की त्यानंतर आपल्याला पदराच्या या ठिकाणी प्लीट्स काढायच्या आहेत। तर तुम्ही प्लीट्स काढताना कोणतीही पद्धत इथे वापरू शकता। मी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत, जी तुम्हाला सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आता इथे पदराच्या प्लीट्स आपल्या तयार झालेल्या आहेत। आता पदर आपल्याला पूर्ण सेट करून घ्यायचा आहे। तर थोडासा पदर असं हलवून घेतला आणि त्यानंतर माझ्या डाव्या हाताने मी सगळ्या पदराच्या प्लीट्स अशा धरून वरती असा हात ठेवला आणि त्यानंतर मी उजव्या हाताने सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र अशा करून घेत आहे। आता ही जी साडी आहे ती आपली फारशी फुलणारी नाही आहे किंवा फॅब्रिक तिचं जाड नाही आहे, त्यामुळे प्लीट्स आहेत त्यांना प्रेस करायची काही फारशी गरज लागत नाही आहे। आता इथे आणखी थोडासा पदर आपल्याला सेट करायचा आहे। आणि आता ही जी पद्धत मी तुम्हाला साडी नेसण्याची दाखवत आहे ना, या पद्धतीसाठी आपल्याला पदर जो असणार आहे तो आपल्याला लांब घ्यायचा आहे। तर नेहमी जसा आपण पदर घेतो ना त्यापेक्षा थोडासा लांब, म्हणजे आपल्या पायापर्यंत थोडा, अशा प्रकारे आपल्याला पदर हा घ्यायचा आहे। आता पदराच्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे आपण एकत्र केलेल्या आहेत, त्याला मी त्या ठिकाणी युपिन लावली आणि आता पदर पाठीमागून फिरून मी डाव्या खांद्यावरती न घेता उजव्या खांद्यावरती घेतलेला आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या डाव्या खांद्यावरती नेहमी आपण पदर घेतो, पण या पद्धतीमध्ये आपल्याला उजव्या खांद्यावरतीच पदर घ्यायचा आहे। पदर जो असणार आहे तो लांब असा पाहिजे आणि उजव्या खांद्यावरती असला पाहिजे, म्हणजे थोडीफार आपण गुजराती स्टाईलमध्ये साडी नेसणार आहोत, पण थोडीशी वेगळी पद्धत। आता इथे या ठिकाणी बघा मी पदर जो आहे त्याला जी युपिन लावलेली होती ती काढून टाकलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे आता साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। तर आपल्या डाव्या साईडला आधी थोडंसं फॅब्रिक आपल्याला सोडून द्यायचं आहे। तर बघा एवढं मी फॅब्रिक जे आहे ते सोडून देणार आहे, जास्त पण सोडू नका, नाही तर जास्त सोडलं की ते काही चांगलं वाटणार नाही आहे। थोडंसं आपल्याला सोडायचं आहे आणि बस त्यानंतर आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। निऱ्या तुम्हाला जशा पद्धतीने काढायच्या असेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। उजव्या बाजूने सुरुवात करा किंवा डाव्या बाजूने सुरुवात करा, जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे निऱ्या काढायच्या आहेत। आता सगळ्या इथे बघा निऱ्या काढून झालेल्या आहेत। आता इथे निऱ्या परत एकदा मी अशा हलवून घेते आणि त्यानंतर आपल्याला ह्या निऱ्या एकापाठोपाठ एक अशा घेऊन त्या खोचायच्या आहेत। गुजराती पद्धतीने जशा आपण निऱ्या काढतो तर तशाच निऱ्या आपल्याला काढायच्या आहेत। म्हणजे ज्यावेळी आपण नेहमीची ज्यावेळी साडी नेसतो त्यावेळी निऱ्या ज्या असतात त्या डाव्या साईडला असतात, या पद्धतीत आपल्याला उजव्या साईडला निऱ्या घ्यायच्या आहेत। आता बघा सगळ्या निऱ्या मी अगदी व्यवस्थित अशा एकत्र अशा करून घेतल्यात आणि त्यानंतर आता ह्या निऱ्या मला खोचायच्या आहेत। तर बघा अशा पद्धतीने मी सगळ्या निऱ्या अशा उभ्या आधी धरून ठेवल्या आणि नंतर हळूवारपणे मी त्या खोचून घेतलेल्या आहेत। आपल्या उजव्या साईडला साडीचं फॅब्रिक फक्त खोचून घ्यायचं आहे, बाकी काही या ठिकाणी करायचं नाही आहे। आता आपल्याला पदर बघायचा आहे। पदर या ठिकाणी काहीच करायचं नाही आहे। पदर अशा प्रकारे पाठीमागून फिरून आपल्याला पुढे घ्यायचं आहे। आता पुढे हा पदर घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता, एकतर पदर खोचून घेऊ शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी पिन लावू शकता। पिन लावताना मात्र तुम्हाला आतल्या साईडने म्हणजे आपल्या परकरला धरून अशी ती पिन आहे ती लावावी लागणार आहे। तर इथे मी फक्त खोचूनच घेतलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला पदर हा घ्यायचा आहे।
आता तुमच्याकडे समजा पूर्ण प्लेन आणि फक्त साडीला बॉर्डर असेल, तर अशा ज्या साड्या असतात ना, ते ह्या पद्धतीमध्ये आणखीन खूप सुंदर अशा दिसतात. तर ही पद्धत बघा अगदी सोपी आहे. तुम्ही लग्न समारंभासाठी जात असाल तर अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसू शकता. दिसायला खूप छान दिसते साडी. आणि आपला जो पदर असतो ना, त्याच्यावरती जी डिझाईन असेल ना, तर ती आणखी उठून दिसते साडीवरती. तर ह्यासाठी ही पद्धत पण अगदी सुंदर आहे. तुम्हाला वाटल्यास इथे कमरपट्टासुद्धा लावू शकता. साडीला अगदी मॅचिंग असा दिसणारा तुम्ही या ठिकाणी कमरपट्टा लावा, खूप सुंदर दिसेल. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.